हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर ही जी तुम्हाला टेस्टी रेसिपी दिसते आहे ना, ती थंबनेल आणि टायटलवरून समजलीच असेल कशाची आहे. आज खूप दिवसानंतर इच्छा झाली होती सुकटची चटणी खायची आणि मस्त झणझणीत चणचणीत अशी तोंडाला पाणी सुटेल अशी. आणि एक घास खाल्ला की घाम घाम झाला पाहिजे अशी एवढी चणचणीत पाहिजे. तर नॉनव्हेजची कुठली पण रेसिपी असू द्या, तिखटपणा नसेल तिला तर ती काहीच मजा येत नाही ती खाण्यात. आणि आम्हाला तर घरात सगळ्यांना खूप तिखट लागतं पाहिजे असतं, म्हणजे खातो आम्ही सगळे तिखट. आणि सुकटची चटणी मी एकटीच खाते, त्यामुळे आता मी एकटी खाणार आहे म्हणजे विषयच नाही, मी ती तिखटच बनवणार आहे. तर चला सुरुवात केलेली आहे मी रेसिपीला. माझ्या एकटीसाठीच बनवायची आहे, तर मी आणि एक टाईमसाठीच बनवणार होते, त्याच्यामुळे मी त्याच अंदाजे सुकट वगैरे घेतलेलं आहे. तर मस्त 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि सुकट पण छान निवडून घेतलेलं आहे सगळं. आणि हे एकदम बारीकवालं जे असतं ना ते आम्ही यूज करतो, लालवालं सुकट. तर ते मी आता पहिले भाजून घेणार आहे. मी रेसिपी सांगते तरी पण आत्ता पण माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे, कारण मला माहिती आहे ती कशी झालेली रेसिपी आणि खूप छान लागली. तर पहिले तर मी सुकट छान भाजून घेते. तेल वगैरे काही टाकत नाही मी भाजताना, फक्त गरम तवा करून भाजून घ्यायची. आणि तुम्ही म्हणता तवा पण घासला नाही, तर तुम्हाला खरं सांगू का, सुक्या भाज्या बनवताना ज्या आपल्याला तव्यात बनवायच्यात त्या शक्यतो चपाती बनवून झाल्यावर किंवा भाकरी बनवून झाल्यावरती त्याच तव्यामध्ये बनवायच्या. त्याला ना वेगळीच टेस्ट येते. आणि मग नंतर भाजी वगैरे बनवून झाली ना, मग मग घासून काढू शकता आणि मी पण तेच करणार आहे. पण आत्ता तरी मी चपाती बनवून झाल्यानंतर तवा काही साफ केलेला नाही आहे, मी त्याच्यातच बनवते, कारण मला माहिती आहे त्या तव्यामध्ये जेव्हा मी आता ही सुकटची चटणी बनवणार आहे तेव्हा त्याला वेगळीच टेस्ट असणार आहे. तर चला, सुकट छान भाजून झालेले तुम्हाला दाखवलं मी. भाजायला लागलं तर एक वास येतो आणि तो वास आल्यानंतरच ते बंद करायचे. जास्त काळं त्याला करायचं नाही आहे, कारण मग ते असं करपलेलं लागतं. तर झाले सुकट भाजून. आता मस्त कांदा तळून घेते आणि कांदा छान फ्राय करून घेतला की मग पुढची रेसिपी सांगते. आता कांदा तळतोय तोपर्यंत तिकडे भाजलेले शेंगदाणे आहेत, मी शेंगदाणे एकदाच भाजून ठेवले होते आणि त्याच्यातलेच थोडेसे शेंगदाणे घेणार आहे आणि ते मस्त असे लहान मोठे असे वाटून घेणार आहे. तर शेंगदाणे शक्यतो मस्त बारीक गॅसवर असे कडक कडक भाजून घ्यायचे, कारण ते भाजलेल्या शेंगदाण्याचा कडकपणा जो चटणीमध्ये येतो ना तो खूप छान लागतो. कांदा आपला तळत आलेला आहे, शेंगदाणे बारीक करून घेतलेले, त्याच्यात मी थोडीशी हळद घातली आहे. हळद घातल्यानंतर आता आपल्याला भाजून घेतलेलं सुकट टाकून घ्यायचं आहे. आम्ही हे भाजल्यानंतर काही धूत वगैरे नाही, किंवा धुवायच्या आधी पण ते भाजायच्या आधी पण धूत नाही, तर फक्त भाजून घेतो आम्ही ते. आणि आता सुकट घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालतो आहे मीठ आणि भरपूर अशी घरची आपली लसणाची चटणी. तर मला तिखट आवडतं आणि नॉनव्हेजची भाजी मला अशी कमी तिखटची आवडत नाही. आणि आता ही तर मी एकटीच खाणार, त्यामुळे विषय नाही, मी जास्त चटणी घातलेली ह्याच्यामध्ये. तर पाहू शकता चटणी, मीठ, हळद वगैरे सगळं घालून झालं आहे, मस्त मिक्स करून घेते. आणि आता आपण त्याला थोडंसं पाण्याचं असं शिंतोडा देऊया आणि थोडीशी मऊ पडते ती, थोडं सुकट असं शिजलं जातं. आणि कधी कधी तर तुम्ही फक्त सुकट असं गरम करून तव्यामध्ये त्याच्यात तेल, चटणी आणि मीठ टाकून पण खाऊ शकता. खूप छान लागतं, कडक कडक एकदम क्रिस्पी असं पापडच्या चटणीसारखं. तर नक्की ट्राय करा, ते पण मी एक दिवशी करून दाखवायला, तर ते सांगितलं तरी तुम्हाला कळलंच असेल. आणि जे खातात हे त्यांना ह्याची चव नक्कीच माहिती आहे. तर मी काय करते, काय बनवते आणि ते कसं लागणार आहे ह्याचा अंदाज तुम्हाला आला असेल. तर पाहू शकताय पाणी वगैरे थोडंसं त्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर मी आता त्याच्यात शेंगदाण्याचा कूट पण घातला आहे. आणि शेंगदाण्याचा कूट आपला दिसतोय वरती वरती, म्हणजे तुम्हाला अंदाज आला आहे मी तो किती लहान मोठा असा वाटलेला आहे. तर मस्त आता हे झालेलं आहे. तोपर्यंत मी कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे आणि थोडीशी परतल्यानंतर चटणी मस्त त्याचा कलर थोडा चेंज होतो. आणि त्याच्यानंतर आता ही झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे, थोडं ते मिक्स करून घ्यायचं आहे. रेडी आहे चटणी, काहीच कष्ट घ्यायचं नाही आहेत, जास्त झटपट रेसिपी आहे, पण एकदम टेस्टी आहे आणि खाणाऱ्या माणसाला तर हे आवडणार हे नक्कीच आहे. तर
टेस्ट पण कशी झाली मी तुम्हाला सांगते. पहिली चटणी कशी दिसते ते पण बघा. तर पाहू शकताय एका माणसाला पुरेल एवढी ती झालेली. 2 कांदे आणि थोडंसं सुकट घातल्यानंतर, थोडा शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर मस्त रेसिपी आहे. मला तर इतकं छान वाटलं ना खाऊन ती. आणि पाहू शकता किती सुंदर दिसते आहे, छान टेस्टी आणि वास पण खूप भारी येत होता. मी तर खूप खुश होते कारण मी खूप दिवसानंतर टेस्ट करणार होते आता याला. तर चला खाऊन बघते आणि मग सांगते तुम्हाला. तर छान ह्याच्यासोबत गरम गरम चपातीपेक्षा मी सजेस्ट करेन सकाळी केलेली चपाती जर तुम्ही संध्याकाळी ह्या चटणीसोबत खात असाल तर खूप बेस्ट आहे. कारण थंड झालेली अशी थोडीशी सुकलेली चपाती आणि गरम गरम सुकटाची चटणी विचारायचंच नाही. खूप छान लागते खूप. एका घासात असा दरदरून घाम आला पाहिजे तेव्हा कुठे ही चटणी खाण्यात मजा आहे. आणि माझं तेच झालं आहे. मी तुम्हाला दाखवते. खूप खूप मस्त झालेले खूप. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं असेल तर त्याच्या पुढची बेल दाबायला विसरू नका. आणि ब्लॉग कसे वाटतात कमेंट नक्की करत चला. तर पाहू शकताय घाम आलेला आहे जसं आपल्याला पाहिजे. म्हणजेच रेसिपी जशी मला पाहिजे तशी झालेली आहे आणि आता मी खाऊन घेणार आहे. चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि जुने व्हिडिओ पण पाहून घ्या. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय. मस्त जेवण करून घेते आता. बाय बाय.